जय शिवराय सगळ्यांना. आम्ही पोचलो गडाच्या पायथ्याला. समोर दिसतोय तुम्हाला घनगड आहे. दाखवतो तुम्हाला गेट. इथे एक समोर गेट आहे. गाडी लावायसाठी जागा पण आहे तिथं. आम्ही लावली इथं गाडी. आपल्यासोबत आहेत संकेत सर. आम्ही दोघंच आलो आहे. बाजूला इथं वातावरण गाड्या लावायला जागा चांगली आहे. इथं तुम्ही गाड्या लावू शकता. तुम्हाला गेट दाखवतो. जायला रस्ते आतमध्ये कंटिन्यू ओपन असतो. तुम्ही कधी येऊ शकता. चालायला सुरुवात केली. किती वाजले आता? वाजले 7:45. 7:45 असं चालायला सुरुवात केली. बघू किती उशीर लागते वरती पोचायला. माहिती दिलेली आहे इथं कुठून कसं जायचं. पुढं पण आहे. वर तुम्हाला इथं पण दिले. समोर पण आहे घनगडचं एक छोटं बोर्ड त्यांनी लावलेलं आहे. म्हणजे कसं इथं 3 प्रकारच्या वाट आहेत. एक वरती गेलेली आहे वाट, इकडे समोर घनगडकडे गेली आणि खाली पण गेली. त्यामुळे काय कन्फ्युजन होतं लोकांचं. इथे पण आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी पण आहे घनगड लिहिलेलं. इकडून समोर आतमध्ये जायचं. एकदम शांत वातावरण आहे. थोडं पावसाचं वातावरण झालं. पाऊस पडून गेलं इथं. तुम्हाला दिसेल इथं खाली पूर्ण जमीन ओली. गर्दीने एकदम शांत आहे. आम्ही दोघंजण चाललो आहे. महादेवाचं मंदिर लागलं आहे. एक 5 ते 10 मिनटं चढल्यानंतर दर्शन घेऊ. पुढची वाटचाल चालू करू. वीरगळ पण आहे तिथं. स्मरणार्थ बांधलेले वीरगळ. पाऊस चांगलाच झाला आहे. दरवाजापाशी आलो असं वाटतंय. बघू. नाही दरवाजा तर नाही आले. तटबंदी होती. आतमध्ये आलोय. राहण्यासाठी वगैरे चांगलं आहे इथं. टेंट वगैरे जर असेल. पूर्ण दगडामध्ये कोरलेले. कातळातून निसटलेला कडा जो आपण बोलतो घनगडवरचा, तिथलं ठिकाण आहे हे. वर जो दगड आलाय तो इथं खाली पडलेला आहे आडवा. आणि तुम्हाला समोर जो नजारा दिसतो तिथून आपण फोटो काढतो. थोडं पुढं आलो की तुम्हाला इथं वाघजाई देवीचं मंदिर लागतं. दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे वाघजाई देवीची. बघू शकता तुम्ही. बाजूलाच आपण त्याच्या जर बघितलं तुम्ही तर नैसर्गिकरित्या तयार झालेले दगडांची ठेवण जे आपण बोलतो. एका 3 दगड आहेत जे नैसर्गिकरित्या तयार झालेत. आपण इथं उभं राहून फोटो वगैरे काढतो तेव्हा ठिकाण आहे. खूप फेमस आहे घनगडवरील ठिकाण. तुम्ही जर कधी आले तर नक्की इथं व्हिजिट द्या. अजून शिडी होती पुढे ती तोडली. पाणी शांत पण कसं गेलं पोरांचं दिली व्हिडिओ श्रीकृष्णमध्ये बघितले नाही का?
घनगड किल्ल्यावरून दिसत जाणार तुम्हाला तैला बैला सुधागड, तो तुम्ही ते बघता बॅक साईडला 2 किलो तुम्हाला दिसत. आणि खाली व्हॅली आहे. किल्ल्याच्या वरतून दिसणारा नजारा तुम्ही बघू शकता. किल्ल्यावर तुम्हाला बघायला पाण्याचे टाके आहेत. वरती 2 पाण्याचे टाके आहेत. जुन्या काळातले घरांचे जे अवशेष आहेत ते तुम्हाला बघायला भेटतात वरती किल्ल्यावरती. नक्की या, विजिट करा किल्ल्यावरती. खाली उतरलो झालं आहे सगळं गड फिरून. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा कोण नवीन असेल तर.